घरानंतर सर्वात मोठं डिसिजन ही गाडीचं आहे. बरोबर. इन्शुरन्स कंपनी कशा प्रकारे सामान्य लोकांना फसवते का मला पहिल्यांदा हे सांगा. आणि फसवलं तर कसं, गाडीच्या किलोमीटरमध्ये काही छेडछाड करणं पॉसिबल असतं? प्रोफेशनल मार्केटमध्ये आहेत की जे 2,500 रुपये घेतात आणि गाडीचे किलोमीटर पूर्ण फिरून देतात. अरे बापरे. बॉम्बे पुणे एक्सप्रेसवे 48 आवर्ससाठी जाम. 48 तास जाम. एक असते लॉजिकल व्हॅल्यू आणि दुसरी असते इमोशनल व्हॅल्यू. आणि नेहमी आपण पाहतो की जे डीलर्स असतात ते कस्टमर्सकडून ना 2 पैसे जास्तच घेतात. स्ट्रक्चरल डॅमेजवाली गाडी नॉट ॲक्सेप्टेबल आहे. सेकंड पार्ट येतो की तुम्ही गाडीची हिस्ट्री ही चेक केली पाहिजे. तुम्ही विचार करा, माणूस गाडी काय घेतो? कम्फर्टसाठी. कारण तुम्हाला माहित नाही की त्याचं चार्जिंग स्टेशन अवेलेबल आहेत की नाही. पण आपण आजकाल पाहतो की SUVचा क्रेज खूप जास्त वाढली आहे. हा, की आपल्या इथं डिस्पोजेबल इन्कम एवढं नव्हतं लोकांचं. लॉजिकल हॅचबॅक, इमोशनल SUV. नवी कार घ्यायची की जुनी कार घ्यायची? असं म्हणतात की गाडीचं त्या शोरूमच्या खाली एक चाक जरी गेलं तर त्याची व्हॅल्यू लगेच 10% 20% डिप्रिशिएट होते. ॲब्सोल्युटली. पहिल्या 2 वर्षामध्ये गाडीची व्हॅल्यू किती डिप्रिशिएट होते? जॅपनीज गाडी व्हॅल्यू फॉर मनी. टोयोटा बघा. पण आपण फॉर्च्युनरमध्ये असं आतमध्ये असं लक्झरियस काही नाही आहे. माझ्याकडे एक होता मित्र, त्याचा बिल्डर होता आणि तो म्हटला, सर मला आहे ना गाडी फक्त माझ्या क्लायंटला दाखवायला पाहिजे. मला तुम्ही एक पॉईंट सांगू शकाल की कॉस्ट ऑफ ओनरशिप कशा प्रकारे मी कमी करू शकतो? नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. आज आपण सेकंड हँड कार ओनरशिप, इन्शुरन्स याच्याबद्दल बोलणार आहोत. येस. एकदा थोडक्यात मला तुमच्याबद्दल सांगा. माझं नाव सचिन मुलगे आहे. मी ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. माझा ऑटोमोबाईल इंजिनियरपासूनचा जो माझा प्रवास आहे, प्रोफेशनल प्रवास, हा गेले 22 वर्ष झाला आहे. त्याच्यामध्ये मी इन्शुरन्स सर्वेअर, म्हणजे जे गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर जे लॉस ॲसेस करतात ते, बँकेचं व्हॅल्यूअर म्हणजे सेकंड हँड गाडीवर लोन जे देतात ते जे चेक करतात, त्या माझ्या व्हॅल्युएशन रिपोर्टवर तुम्हाला लोन मिळतं. आणि तिसरं म्हणजे टेक्निकल कमिशनर, म्हणजे तुम्ही कन्झ्युमर फोरममध्ये एखाद्या मॅन्युफॅक्चर अगेन्स्ट किंवा डीलरच्या अगेन्स्ट कोर्टात केस केल्यानंतर ज्या माणसाचा रिपोर्ट ग्राह्य धरला जातो त्याला म्हणतात टेक्निकल कमिशनर. असं मला टेक्निकल कमिशनर म्हणून कन्झ्युमर फोरमने बऱ्याचदा अपॉइंट केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीतनं आता मी माझं जे नॉलेज आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हेकल ओनरशिप कोच म्हणून एक कॉन्सेप्ट मी काढलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गाडी घेतल्यापासून गाडी डिस्पोज करण्यापर्यंत जे प्रत्येक स्टेजेस आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला नॉलेज देतो. हा 3 दिवसाचा कोर्स आहे. तुम्ही सेकंड हँड कार्समध्ये, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये तुमचा 20-25 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. आज सेकंड हँड कार मार्केट खूप मोठं झालं आहे आणि झपाट्यानं वाढतं आहे. परंतु एका कारची व्हॅल्यू कशी ठरवायची, आणि नेहमी आपण पाहतो की जे डीलर्स असतात ते कस्टमर्सकडून ना 2 पैसे जास्तच घेतात. तर एका कारचं व्हॅल्युएशन कसं काय केलं पाहिजे ते मला थोडक्यात सांगा. फार चांगला क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनचा आन्सर लोकांना द्यायसाठीच मी 3 वर्षापूर्वी एक बुक लिहिलं आहे, व्हॅल्युइंग द प्री ओन व्हेकल्स म्हणून. आणि त्या बुकमध्ये मी कम्प्लीट मेथॉडॉलॉजी लिहिलेली आहे. थोडक्यात तुम्हाला सांगतो, बाकी तुम्हाला बुकमध्ये डिटेलमध्ये मिळेल. आणि तर गाडीची व्हॅल्यू जी आहे ती 2 ह्याच्यावर असते. एक असते लॉजिकल व्हॅल्यू आणि दुसरी असते इमोशनल व्हॅल्यू. लॉजिकल आणि इमोशनल. इमोशनल व्हॅल्यू म्हणजे कशी असते की तुम्हाला ती गाडी आवडली आहे आणि त्या बेसिसवर जे आहेत ते तुम्ही सांगता की मला येतं गाडी पाहिजे, मला हीच घ्यायची गाडी, त्याला म्हणतात इमोशनल व्हॅल्यू. बरोबर आहे. आणि ती पर्पज प्रमाणे चेंज होते. बरोबर. आणि लॉजिकल व्हॅल्यू जी आहे ती गाडीची कंडिशन काय आहे, गाडीचं एक्सशोरूम किती आहे, त्याच्यावर डेप्रिशिएशन किती झालेलं आहे, त्याच्यावर ती लॉजिकल व्हॅल्यू होती. तर माझं हे कसं आहे की आर्ट आणि सायन्सला मी कॉम्बिनेशन करून जी व्हॅल्यू काढतो त्याला मी म्हणतो व्हॅल्यू, त्याला मी म्हणतो मार्केट व्हॅल्यू. बरोबर आहे. तर हा ट्रेंड असा असतो ना की व्हेकलचा मेक, मॉडेल, व्हॅरियंट. आता मेक, मॉडेल, व्हॅरियंटमुळे कसं फरक पडतो की कुठल्या मॅन्युफॅक्चरिंगचे आहे. जसं टोयोटो जी आहे ती त्याच्या ड्युरेबिलिटीसाठी फेमस. बरोबर. तुमचे जर्मन मॅन्युफॅक्चर जे असतात ते त्याच्या प्रिसिजनसाठी असतात, म्हणजे ड्रायव्हिंग एक्सपिरियन्ससाठी असतात. तर प्रत्येक पर्पज प्रमाणे जो आहे ना तो मॅन्युफॅक्चरने आपलं निश डिसाईड केलेला आहे. करेक्ट. तर त्याचं आपल्याला कन्सिडर करावं लागतं. मारुती आहे,
मारुती इज फॉर द रिसेल. करेक्ट. मारुती, टाटा, कारण हे इंडियन व्हेकल्स आहेत आणि इंडियन व्हेकल्स त्यांच्या जे आहेत ते युजेबिलिटी आणि रिसेलसाठी. खरं. तर ह्याच्याप्रमाणे मेक मॉडेल व्हॅरियंटमध्ये फरक पडतो. आता मॉडेल आणि व्हॅरियंटमध्ये कसं असतं की त्यातले काही फीचर्स असतात जे तुम्हाला फार आवडतात आणि काही फीचर असतात ते बेसिक असतात, ते रिक्वायर्डच आहेत आजच्या डेटला. तर ह्याच्याप्रमाणे पण त्या मेक मॉडेल व्हॅरियंटचा मार्केट व्हॅल्यूमध्ये फरक पडतो. आता ती मार्केट व्हॅल्यू म्हणजे एक ब्रॅकेट असतो, समजा 3 लाख ते 4 लाखाच्या मध्ये आपल्याला एक मार्केट व्हॅल्यू त्याचे ब्रॅकेट आलेले. तर त्या व्हॅल्यूच्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला गाडीचं इन्स्पेक्शन करून गाडी फर्स्ट होणार आहे का, गाडीचे किलोमीटर किती चाललेले आहेत, गाडी मेंटेन कशी केलेली आहे, गाडी ॲक्सिडेंटल आहे की नाही, गाडी फ्लड अफेक्टेड आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींवर त्याचं आम्ही एक ग्रेडेशन काढतो. म्हणजे तुम्ही जसं म्हणता ना की स्कूलमध्ये मुलांना पर्सेंटेज देतात 70%, 80%. ओके, तर सेम वेमध्ये मी गाडीचं ग्रेडेशन काढतो 8, 10 आउट ऑफ 8. तर मग मी काय करतो, मार्केट व्हॅल्यूचं जे ब्रॅकेट आहे तो आणि हे ग्रेडेशन ह्याचा मिक्स करून एक व्हॅल्यू आणतो. बरं. आणि त्याला म्हणतो मार्केट व्हॅल्यू. अंडरस्टूड. आता तुम्ही म्हटलात की लॉजिकल आणि इमोशनल दोन पॉईंट्स असतात. इमोशनल मध्ये आपल्याला काही बोलता येणार नाही, प्रत्येक व्यक्तीचा इमोशनल कनेक्ट एखाद्या ब्रँड सोबत एखाद्या मॉडेल सोबत असणार आहे. बट लॉजिकल गोष्टी चेक करताना आपल्याला कुठले, मला सांगाल की 4-5 गोष्टी आहेत ज्या आपण चेक केल्याच पाहिजेत आणि मग नंतर डिसिजन घेतलं पाहिजे की ही गाडी आपल्यासाठी योग्य असेल की नाही. गाडी माझ्या लँग्वेजमध्ये मी सांगतो तुम्हाला की गाडीचं जे स्ट्रक्चर असतं म्हणजे आपली बॉडी आहे आणि सोल जे आहे ते गाडीचं इंजिन आहे. बरोबर आहे. तर इंजिन आणि त्याची बॉडी, इंजिन हे नेहमी म्हणजे त्यात तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. इंजिन पाहिलं पाहिजे. इंजिन पाहिलं पाहिजे. तर इंजिनमध्ये काय पाहणार, कारण तुम्हाला तर उघडून तर नाही बघतायत. करेक्ट. बरोबर आहे. तर त्याचं इनपुट आणि आउटपुट म्हणजे काय की त्याच्यातनं जो एक्झॉस्ट येतो त्याचा कलर काय आहे. ओके, त्याच्यातनं जे ऑइल निघतं त्याचा कलर काय आहे, ऑइल कुठे लिकेज आहे का. बरं. ह्या गोष्टींवर साधारण तुम्हाला अंदाज येतो, कारण गाडीमध्ये 7,000 पार्ट आहेत आणि हे 7,000 पार्ट पॉसिबल नाही कोणाला पण चेक करणं. बरोबर. आणि चेक जरी केले तर त्याचं ग्रेडेशन करणं पॉसिबल नाही. करेक्ट. म्हणून माझ्या 25 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर मी त्याचं ग्रेडेशन केलेलं आहे की एक कॉमन अंडरस्टँडिंग आलं पाहिजे आणि ते ग्रेडेशनची मेथडॉलॉजीची माझ्या बुकमध्ये मी मेन्शन केलेली आहे. तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला बघायचं आहे गाडीच्या चॅसिसमध्ये मेजर काही डॅमेज नाही का, ते कसं चेक करतात. तिचे कसं असतात की गाडीचे पिलर म्हणजे जसं इमारतीचं हे स्ट्रक्चर असतं, कॉलम असतो, कॉलम डॅमेज झाला तर काय होऊ शकतं, इमारत कोलॅप्स होऊ शकते. तसं गाडीचे जे पिलर म्हणजे दोन्ही दरवाजाच्या मध्ये जे पिलर असतात किंवा ग्लासच्या बाजूला जे असतात किंवा बॉनेट ओपन केल्यानंतर इंजिन ज्या साईडच्या माउंट आहे तर ते त्याचे मेजर पिलर आहेत, त्याला ॲप्रॉन म्हणतात टेक्निकल लँग्वेजमध्ये. तर ॲप्रॉन हे डॅमेज नसू. ते कसं चेक करता येईल. आणि ते कसं चेक करतात साधारण की तुम्ही गाडीचा बॉनेट ओपन केलं की त्या ॲप्रॉनवरचा तो कलर जो आहे आणि तो जिथं फिट असतो तिथं ते सील जर ओपन असेल त्याचा अर्थ गाडीचं काम केलेलं आहे. अच्छा. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक सील खोललेला ॲप्रॉन जो आहे तो चुकीचाच आहे. काही वेळेस काय होतं, गाडी चांगल्या वर्कशॉपमध्ये रिपेअर केली जाते, तो ॲप्रॉन रिप्लेस केला जातो आणि त्या रिप्लेस केल्यानंतर माझ्या मताप्रमाणे त्यातला प्रॉब्लेम हा निघून गेलेला असतो. वर्कमॅनशिप प्रॉब्लेम असू शकतो पण 10%. पण मेजॉरिटी लोकांचं असं आहे ना की ॲप्रॉन डॅमेज आहे, नाही ही गाडी बरोबर नाही. तर तसं नाही आहे. तुम्हाला म्हणून ते एक्सपर्टकडनं जर तुम्ही केलं आणि जो खरोखर एक्सपर्ट आहेत की ज्याला माहीत असतं की हे का ॲक्सेप्टेबल आहे आणि का ॲक्सेप्टेबल नाही आहे, कुठला प्रॉब्लेम ॲक्सेप्टेबल आहे, कुठला प्रॉब्लेम नॉट ॲक्सेप्टेबल आहे. जे प्रॉब्लेम कधीच रिपेअर होऊ शकत नाहीत त्याला म्हणतात नॉन ॲक्सेप्टेबल आणि जे प्रॉब्लेम रिपेअर होऊ शकतात त्याला ॲक्सेप्टेबल आहेत. म्हणजे गाडी आता तुम्ही बघताय की पुणे, मुंबई, नाशिक सारख्या सिटीमध्ये ट्रॅफिक एवढं आहे की कुठली गाडी माझ्या दृष्टीने हायली इम्पॉसिबल आहे की गाडी टच न होता चालणे 5 वर्ष. तुम्ही गाडी चालवताय, तुम्ही पण ॲग्री कराल की गाडी तुमची चूक नसताना सुद्धा बाजूचा 2 व्हीलर आहे तर तुम्हाला टच करून जातो आणि तुम्ही त्याला पेंट करावं लागतं. आता हे पेंट केलेलं जे काही नवीन लोक असतात ते म्हणतात अरे गाडीचं टचअप आहे, गाडी चांगली नाही आहे. तर तसं नाही आहे. म्हणजे माझी पद्धत अशी आहे की टचअप आहे तर मी ते
हे बघतो की त्याचा इम्पॅक्ट कुठपर्यंत गेलेला आहे. तर फक्त फेंडर टचअप आहे, त्याचा अर्थ काय आहे की साईडला बाईक जाताना पण डॅमेज होऊ शकतो. हां, त्याचा ॲप्रॉनपर्यंत गेलेला आहे का इम्पॅक्ट, त्याच्या पिलरपर्यंत गेलेला आहे का, त्याचं फ्लोरिंगपर्यंत गेलेलं आहे का, की जेणेकरून गाडीचं स्ट्रक्चरल डॅमेजेस. आता स्ट्रक्चरल डॅमेजेस म्हणजे काय होतात की गाडी चालते तुमची, जर हे ॲप्रॉन पिलर याच्यापैकी काही डॅमेज असेल तर गाडीचं एक इंडिकेशन असतं की गाडी पूल होती एका साईडला, आणि ती पूल होती. आणि मग कसं असतं की तुम्ही गाडी चालवताय कॉन्सन्ट्रेशननी, आणि जेव्हा तुमचं काहीतरी एखादं ह्याच्यावर लक्ष हे गेलं, पण तुम्हाला तेव्हा त्या मुवमेंट करता तुम्ही समजून जाता की अरे गाडी पूल होती आहे, तर ती कोलॅप्स ओव्हरटर्न पण होऊ शकते, एका साईडला पण जाऊ शकते आणि गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर हे तुमच्या सेफ्टीच्या दृष्टीने बरोबर नाही आहे. बरोबर. म्हणून स्ट्रक्चरल डॅमेजवाली गाडी नॉट ॲक्सेप्टेबल आहे. सेकंड पार्ट येतो की तुम्ही गाडीची हिस्ट्री ही चेक केली पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं असतं ना की गाडीचे किलोमीटर चाललेत 60,000 80,000. आजकाल आपण पाहतो किलोमीटरवरनं आठवलं, सॉरी टू इंटरप्ट, Yes, yes, yes. की आज आपण कुठल्याही वेबसाईटवरती पहा, बीट Cars24, कार देखो, OLX, भरपूर साऱ्या ह्याच्या दिसतात, त्यांच्यावरती किलोमीटर्स खूप कमी दाखवलेले असतात. Correct. 20,000, 25,000, 40,000, आणि गाडी 10 वर्ष जुनी. करेक्ट. बरोबर. सो प्रॅक्टिकली असं वाटतं की 10 वर्षात 20,000, 30,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. सो गाडीचं किलोमीटरमध्ये काही छेडछाड करणं पॉसिबल असतं, आणि किती पर्सेंटेजमध्ये केलं असेल? एक्सपिरियन्स मला सांगतो की साधारण ह्या मार्केटमध्ये असलेल्या 10 पैकी 6 गाड्यांचे किलोमीटर हे छेडछाड केलेले आहेत. 60%. 60%. हे माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आणि मग ते ओळखायचं कसं? हां, ते ओळखायचं कसं, तर ह्याच्यासाठी एक थोडं लॉजिक लागतं, थोडं ऑब्झर्वेशन लागतं आणि थोडं लॉजिक लागतं. ओके, ऑब्झर्वेशन काय की तुम्ही बघताय की त्याचं स्टेअरिंग व्हील आहे, ते वेरिंगची ग्रीप जी आहे ती जर तशीच आहे आणि 10,000 किलोमीटर येते तर ओके, ग्रिप तर चेंज करता येते, ग्रीप चेंज करता येते, पण ते ग्रीप म्हणजे कुठली, आतली ग्रिप. हा, अच्छा. आणि ती स्मूथ झाली. स्मूथ कधी होणार, तर तुमचा 10 वेळा त्यातनं हात फिरवला नंतर. ओके, सेम वे गिअरचा नॉब. तर ह्या 2 गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला इंडिकेशन मिळतं. आता ह्याचं थोडंसं इंडिकेशन मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, अजून डीपमध्ये जायचं आहे आणि ओनरला विचारायचं आहे की बाबा ह्याचं सर्व्हिस हिस्ट्री मेंटेन केली आहे का. तर जो असेल खरोखर त्याचं मॅन्युप्युलेशन केलेला, तो म्हणाल नाही माझ्याकडे तर काही नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की त्याच मारुती असेल तर मारुतीमध्ये जायचं आहे, त्या गाडीचा नंबर टाकायचा, त्याची सर्व्हिस हिस्ट्री चेक करायची, त्याने किती वेळा गाडी सर्व्हिसिंग केलेली आहे. गाडी कित्येक वेळा असं होतं, माझा एक्सपिरियन्स आहे की गाडी आता विकायची आहे ना, ह्या सर्व्हिसिंगला गेलं ते म्हणतात एक काम कर, गाडी थोडंसं सर्व्हिसिंग मागे हे करून टाक, 80,000चं त्याला आहे ना 30,000 करून टाक. ओके, आणि असे प्रोफेशनल मार्केटमध्ये आहेत की जे 2,500 रुपये घेतात आणि गाडीचे किलोमीटर पूर्ण फिरून देतात. अरे बापरे. मग हा एक संभाव्य धोका आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते बघून घ्यावं लागतं की सर्व्हिस हिस्ट्री बघा आणि त्याला विचारा, आणि साधारण तुम्हाला कळतं पण की त्या माणसाचं प्रोफेशन काय आहे. ओके, प्रोफेशन का मॅटर करतं की आता मुंबई आणि याच्यासारख्या सिटीमध्ये असं आहे की IT मध्ये आहेत, तर ते काय करतात, ते फक्त रोज कार पुलिंग करतात आणि फक्त सॅटर्डेला आणि संडेला फॅमिलीबरोबर बाहेर जायसाठी 5 ते 10 किलोमीटर किंवा 25 किलोमीटरसाठी तेवढीच गाडी वापरतात. बरोबर. मग त्यांची 2 वर्ष झाली गाडी मी असे पण लोक बघितले की त्यांचे 6,000 कंप्लीट नाही झाले. ओके, तर ते जेन्युइन आहे, तशी गाडी तुम्हाला मिळाली पाहिजे. पण एखादा प्रोफेशनल आहे आणि तो बिझनेसमन आहे आणि तो रोज शहराच्या बाहेर 60 किलोमीटर जातो आणि त्याची किलोमीटर तो म्हणतो अरे माझे 5 वर्षामध्ये फक्त 40,000 झाले आहेत. तसं नाही, ऑन अन ॲव्हरेज तुम्हाला सांगतो माणसाचे 1,500 किलोमीटर जे आहेत हे महिन्याला जर होत असतील, त्याच्यापेक्षा जास्त होत असतील, तर तो प्रोफेशनल गाडी यूज करतो. इनफॅक्ट माझं तर हे पण असं आहे की फ्युएल चूज करताना तुम्ही पेट्रोल, हायब्रिड, CNG हे ज्या आता आलेले आहेत किंवा EV, जर तुमचं रनिंग 1,500च्या आतमध्ये असेल तर तुम्ही पेट्रोल गाडीच घ्या. इनिशियल कॉस्ट त्याची कमी पडते. मंथली म्हणताय तुम्ही? मंथली रनिंग. हां, आणि 1,500पेक्षा जास्त असेल तर मग तुम्ही CNG, हायब्रिड ह्या सेगमेंटमध्ये जाऊ शकता. बरोबर. हे मला विचारायचं होतं तुम्हाला, पुढचा प्रश्न हाच होता की फ्युएल कसं चूज करायचं. सो म्हणजे तुम्ही सांगितलं की 1,500 किलोमीटरपेक्षा कमी असेल तर आपण
पेट्रोल चूज तुम्हाला केलं रनिंग पाहिजे. कॉस्ट कन्सिडर करून हे करावं लागतं. हां. माझा एक मी ह्याच्यासाठी आहे ना व्हेकल ओनरशिप हे कोचिंग काढलेलं आहे, प्रोग्राम काढलेला आहे, मास्टरी काढलेली आहे. त्याच्यामध्ये मी सगळं डिटेलमध्ये सांगतो की तुमची नीड काय आहे, तुमचं रनिंग काय आहे, तुमचं रनिंग कुठल्या रोडवर आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही गाडी सिलेक्शन कशी केली पाहिजे. For example? Fuel कसं, आता जसं EV आहे, आता EV जी आहे ती तुमचं रनिंगच तेवढं नाही आहे, तर EVची ही इनिशियल कॉस्ट जास्त असते. बरोबर आहे. बरोबर. तर त्या EV घेण्यात काही पॉईंटच नाही. तुमचं रनिंग रोजचं 10 किलोमीटर येतं. ओके. अच्छा, EV आहे आणि तुम्ही सिटीच्या बाहेर जाणार आहेत, म्हणजे बॉम्बे पुणे जर करणार असेल तर ते पण तुम्हाला त्रासदायक आहे, कारण तुम्हाला माहीत नाही की त्याचं चार्जिंग स्टेशन अवेलेबल आहेत की नाही. जर तुम्ही इथून ऑफिसमध्ये जायचं आहे, दोन्हीकडे तुमचे चार्जिंग स्टेशन अवेलेबल आहेत, तर तुम्ही कम्फर्टेबली ते करू शकता. बरोबर. पण ते हुडकत जायचं आहे. तुम्ही विचार करा, माणूस गाडी का घेतो? कम्फर्टसाठी. तुमच्या डोक्यात काय असणार? अरे बॅटरीचं चार्जिंग कमी होत आहे. हे मोबाईलसुद्धा आता बघा लोक की बॅटरी त्याची कमी झाली, 10% झाली की हुडकतात चार्जिंग कुठे. इथे गाडी आहे, तुम्ही इमॅजिन करा, ते चार्जिंग नाही मिळालं तर काय करणार? आता तुम्ही बघितलं मध्ये आपला न्यूजपेपरला होते की बॉम्बे पुणे एक्सप्रेस वे 48 आवर्ससाठी जाम. हा EV असते, जाम झाले असते. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही फ्युएल कुठलाही ते चूज केलं पाहिजे. इवन काही लोक म्हणतात की सेडान घ्यायची, काय हॅचबॅक घ्यायची, काय SUV घ्यायची. SUV दिसायला चांगली आहे, बरोबर आहे, तुमच्या बाजूवाल्यांनी पण घेतलेली आहे, पण तो आहे तो रोज लोणावळ्याला जातोय आणि तुम्ही वर्षातनं एकदा जाताय, तर तुमच्यासाठी ती SUV नाही आहे. बरोबर. तर तुम्ही सिटीतला रनिंग असेल तर मी हॅचबॅक घेतली पाहिजे. सिटीपेक्षा थोडं जास्त असेल तर तुम्ही सेडान घेतली पाहिजे. आणि जर तुमचं रफ रोडला जाणार असेल तर तुम्ही SUV मध्ये गेला पाहिजे. पण आपण आजकाल पाहतो की SUVचा क्रेज खूप जास्त वाढली आहे. सगळ्याच मॅन्युफॅक्चरिंग, सगळेच OEM जे आहेत ते SUV वरती फोकस करतायत आणि इव्हन कस्टमर्स देखील SUVला प्रेफर करताय. एक टाइम होता की हॅशबॅक खूप जास्त मार्केटमध्ये ट्रेंड होत्या, आता SUVचा जमाना आलेला आहे. तुम्हाला काय वाटतं पुढे कुठल्या गाड्या जास्त लोक प्रेफर करतील? थोडंसं मी याच्यात डीपमध्ये जाईल. ओके. तर पहिल्यांदा कसं होतं की आपल्या इथं डिस्पोजेबल इन्कम एवढं नव्हतं लोकांचं. ओके. आता गेल्या 15 वर्षामध्ये तुम्ही बघितलं मागच्या, तर लोकांकडे डिस्पोजेबल इन्कम वाढलेलं आहे IT सेक्टरमुळे, कशामुळे पण असेल, बरोबर आहे. तर ते लोक काय करतात, ते SUV मध्ये जातात, बरोबर आहे. आधी लोकांचं व्हॅल्यू फॉर मनी पाहिजे, रनिंग कॉस्ट कमी, तिथं लोकांचं हे होतं. म्हणून त्यावेळेस त्या ज्या पण OEM मॅन्युफॅक्चरनी ह्या तेव्हा हॅचबॅकवर फोकस केला होता. आता लोकांना कळलंय की अरे ठीक आहे, 5 लाख जास्त, मग ते SUV मध्ये जातात. त्यांची नीड नाही आहे, पण आता ऑब्वियस हे ह्युमन आहे, तो बघतो बाजूवाल्याने घेतली, त्याच्या भावाने घेतली, ह्यानी घेतली, मग मीच काय हॅचबॅक मध्ये जायचं, मग तो SUV मध्ये जातो. त्याची नीड नाही आहे. बरोबर. म्हणून म्हटलं ना, पहिल्यांदा माझ्या व्हॅल्युएशनमध्ये मी पहिल्यांदाच ह्या 2 गोष्टी, इमोशनल व्हॅल्यू आणि लॉजिकल व्हॅल्यू. बरोबर. लॉजिकल हॅचबॅक, इमोशनल SUV. जर मार्केट स्टडी करत असतात OEM, ते बघतात काय ट्रेंड चाललाय इमोशनचा, SUV, मग ते SUVच बघणार. बरोबर. सो मला थोडंसं हे सांगा की आपल्याकडे सिदान देखील आहे, सिदान आहेत, हॅशबॅक आहेत, SUV आहे, अजून एक सेगमेंट आहे जो आपण त्याला म्हणतो MUV, मल्टीपर्पज आपण त्याला बोलतो. सो कोणती गाडी कुणी घेतली पाहिजे, मला जर तुम्ही क्लासिफाय करून सांगू शकलात? ओके. तर तुम्ही फक्त दोघंच आहात. हां. तर तुम्ही हॅचबॅकमध्ये तुम्हाला सफिशियंट आहे. तुम्ही दोघं आणि तुमची एखाद दुसरा मुलगा आहे, तर तुमच्यासाठी ती सेडान जी आहे ती बऱ्यापैकी हे आहे. तुमच्याकडं थोडीशी एक्सटेंडेड फॅमिली आहे, आई वडील, कधी कधी सासू सासरे, तर तुम्ही मग ते युटिलिटी व्हेकलमध्ये गेली पाहिजेत. तर तुमच्या फॅमिलीचं साईज काय, रेग्युलर कधी वापरणार आहे, तुमचा पर्पज काय. काही लोकांचं असं असतं की जेव्हा आम्ही फॅमिली बाहेर जाऊ ना, तेव्हा आम्हाला गाडी लागते, बाकी वेळ आम्ही ओला उबेर आणि कारपुलिंगमध्ये जातो, तर त्यांच्यासाठी ती नाही आहे. तर तसं तुमचं युटिलिटी काय आहे, ते पहिल्यांदा नीड काय आहे ते मी जॉट डाऊन करा. मग तुमच्या नीडच्या मध्ये कुठली गाडी फिट होतीये ती तुम्ही सिलेक्ट करा.
बरोबर. आता नेक्स्ट मी येतो कारच्या डिप्रिसिएशनवरती. आणि यालाच मी म्हणेल की नवी कार घ्यायची की जुनी कार घ्यायची. तो एक डिसिजन आहे की खूप लोक, माझं बजेट आहे, समजा माझं बजेट आहे 10 लाखाचं, बट 10 लाखामध्ये मला नवीन कारचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि 10 लाखामध्ये मला जुनी कार देखील एक चांगली मिळू शकते. तर मी हे कसं डिसाईड केलं पाहिजे की मी नवीन कारकडे जाऊ की जुन्या कारकडे जाऊ? तर ह्याच्यासाठी माझ्या प्रोग्राममध्ये मी काय केलेलं आहे की एक फ्रेमवर्क क्रिएट केलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा काय आहे, तुमची नीड मॅपिंग होणं फार गरजेचं आहे. नीड मॅपिंगवरनंच तुमचे बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला आन्सर मिळतात की मी SUV घेऊ का हॅचबॅक घेऊ, मी न्यू घेऊ का ओल्ड घेऊ, मी पेट्रोल घेऊ का मी CNG घेऊ. कारण तुमची नीड काय आहे, की तुमचं पर्पज काय, तुमचं वाय क्लिअर पाहिजे की मी गाडी का घेतोय. बरोबर. तर त्याच्यावर तुम्हाला ही सगळे आन्सर लॉजिकल मिळून जातात. आणि नाही तर मग आताची जी लोक गाडी घेतात, मी बघितले बऱ्यापैकी याच्यामध्ये असल्यामुळे, तर ते माझ्या बिल्डिंगमध्ये ना 10 लोकांनी SUV घेतले, तुम्हाला SUVच पाहिजे. तर त्याला आपण म्हणलं ती इमोशनल व्हॅल्यू आहे, तिथं आपण त्यांना काहीच समजावून शकू शकतो. करेक्ट. पण ज्या लोकांना तुमच्यासारखे चिकित्सक प्रश्न विचारलात तर त्यांना आपण मी सांगू शकतो की तुमची नीड मॅप करा. नीड मॅप केल्यानंतर तुम्ही त्याच्याप्रमाणे मग तुम्ही गाडी कुठली घेऊ शकता, हे लॉजिकल आन्सर येऊ शकतं. कारण आता काय होतं की इमोशनमुळे तुम्ही गाडी घ्याल, पण ती गाडी तुम्हाला वर्षभर वापरताच येत नाही. बरोबर. तर ती गाडी तुमच्यासाठी त्रासदायक आहे का सुखकारक आहे, बरोबर ना. तर ती गाडी तुम्ही रोज वापरू शकताय, पर्पज सॉल्व्ह होत आहे, तर तुमच्यासाठी ती कम्फर्टेबल गाडी आहे. सो प्रत्येक व्यक्तीने स्वतःला विचारलं पाहिजे की माझी नीड काय आहे, मग त्याच्या अकॉर्डिंगली त्याने डिसिजन घेतलं पाहिजे. ओके, ग्रेट. आता याला जोडून एक मला विचारायचं आहे तुम्हाला की नवीन गाडी घेतल्यावरती असं म्हणतात की गाडीचं त्या शोरूमच्या खाली एक चाक जरी गेलं तर त्याची व्हॅल्यू लगेच 10% 20% डिप्रिशिएट होते. ॲब्सोल्युटली. पहिल्या 2 वर्षामध्ये गाडीची व्हॅल्यू किती डिप्रिशिएट होते? प्रत्येक गाडीच्या मॉडेलप्रमाणे चेंजेस होतात. प्रीमियम गाडी तर फार पटकन डिप्रिशिएट होतात. ओके, कारण हे कसं असतं, जसं आयफोन आहे, आयफोन जसं 17 आला, 15ची प्राईस काय आहे, बरोबर आहे. तशी गाडी आहे, त्याची टेक्नॉलॉजी आली, लोकांना ते क्रेज असते आणि तेव्हा ती कॉस्ट असते, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय होतं की लोकांमध्ये एक फिअर क्रिएट व्हायला लागते की बाबा गाडीची 2 वर्ष झालेली आहेत आणि आता वॉरंटी संपलेली आहे, आता याचा मेंटेनन्स येऊ शकेल. मग ती फिअर, ती वॉरंटी संपल्याची जी फिअर आहे, त्याचा मेंटेनन्स वाढू शकेल, त्याच्यामुळे त्याचं जे आहे डिमांड हे कमी होणं, आणि मग त्याच्यामुळे ती गाडी डेप्रिशिएट फास्ट होते. म्हणजे त्याच्यापुढे डेप्रिशिएशन व्हायचं पण एक सायन्स आहे. हा डेप्रिशिएशन कर्व मी माझ्या 3 डेजच्या प्रोग्राममध्ये लोकांना व्यवस्थित समजावून सांगतो, जेणेकरून तुम्ही त्या डेप्रिशिएशन कर्वपासून स्वतःला प्रोटेक्ट करू शकाल. तर तुम्हाला कळेल की बाबा हां, जसं आता तुमचं गाडीचं युसेज नाही आहे. माझ्याकडे एक होता मित्र, त्याचा बिल्डर होता, आणि तो म्हटला सर मला आहे ना गाडी फक्त माझ्या क्लायंटला दाखवायला पाहिजे, माझ्या ऑफिसच्या बाहेर राहिली पाहिजे. ओके, तर म्हटलं पण तू नवीन कशाला घेतोस, कारण जर तुला रोज वापरायची आहे आणि ते रोज वापरताना त्याचा मेंटेनन्स येऊ नये किंवा गाडी कुठे ब्रेकडाऊन होऊ नये म्हणून मी सजेस्ट करत असतो नवीन गाडी घे. पण तुला वापरायचीच नाही, तुला फक्त ऑफिसच्या समोर वापरायची, तू यूज कर घेऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये जे पहिल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 50% डेप्रिशिएशन जातं, ते ऑलरेडी दुसऱ्याने कोणीतरी बेअर केलेलं आहे. बरोबर. तुला काही त्रासच नाही आहे. सो पहिले 3 वर्षामध्ये 50% डेप्रिशिएशन जाऊ शकतात. मेक मॉडेलवर डिपेंड आहे. पण टोयोटा, मारुती, होंडा या गाड्या नाही जाणार. ऑडी, BMW, मर्सिडीज म्हणजे या प्रीमियम गाड्या आहेत, हायर एंडच्या गाड्या आहेत, त्या जाणार. कारण ते कसं ते इमोशन ड्रिव्हन गाड्या आहेत, त्यांची पण गरज तेवढी नसती, पण ती इमोशन आहे. करेक्ट. आणि मग ते इमोशन नंतर त्याला फिअर येतात. बरं, मला एक तुम्हाला विचारायचं आहे की खूप वेळेस ना आपण ज्यावेळेस इमोशनल विचार करतो तेव्हा इमोशनली एका ब्रँडसोबत देखील कनेक्टेड असतो. करेक्ट. पर्सनली आपल्या इथे खूप लोक असतात की मला इंडियनच घ्यायची, मला घ्यायची टाटाच घेणार. करेक्ट. किंवा काही असतात की मला जर्मन गाड्या, ज्या फोक्सवॅगन, ऑडी, मला त्यांचे ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स वगैरे जो आहे तो खूप म्हणजे तशी गाडी मला पाहिजे. करेक्ट. तर मला एक सांगा की जर मला इमोशन ड्रिव्हन घ्यायचे असतील, कार एखादी खरेदी करायची असेल, तर कुठल्या ब्रँड्स कोणत्या इमोशनमुळे सध्या चालत आहेत मार्केटमध्ये? सर, जर प्रीमियम सेगमेंटमध्ये बघितलात, जर तुम्हाला ॲक्च्युली ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स स्वतःला पाहिजे असेल, एक्सपिरियन्स करायचा असेल, तर तुमच्यासाठी ऑडी गाडी एकदम
ऑडी ड्राईव्ह एक्सपिरियन्ससाठी. ड्राईव्ह एक्सपिरियन्ससाठी ओके. आहे. जर तुम्हाला शॉफर ड्रिव्हन पाहिजे, मागे बसून तो फील हो, घ्यायचा हो. तर मर्सिडीज पाहिजे. ओके. तो म्हणजे brand जर आहे. तुम्हाला मागे बसायचं असेल तर मर्सिडीज तुम्ही घेऊ Mercedes शकता. आहे. आणि दोघांचं कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर BMW घ्या. ओ ग्रेट. BMW मध्ये दोन्ही पण आहे. हा, दोन्ही पण आहेत. अच्छा, बरं. आणि मग ह्या ज्या नंतर मी म्हणाल की सेमी लक्झरी म्हणण्यापेक्षा म्हटलं ते लक्झरी क्लासपेक्षा खाली थोडंसं आलो आपण. स्कोडा वगैरे आहे तर त्या स्कोडामध्ये कोणासाठी? कशा आहेत माहिती आहे की एक्सपिरियन्स मिळतो तुम्हाला, हां. पण अनफॉर्च्युनेटली स्कोडा जेव्हापासून इंडियामध्ये चालू झालेले आहेत त्याच्या गाड्यांची व्हॅल्यू एवढी रिसेल डाऊन असते, डेप्रिशिएशन एवढं जास्त असतं. का? Reason काय वाटतं आणि तुम्हाला? कारण त्याचे मेंटेनन्स कॉस्ट हाय आहे. हो. एक नुसतं क्लच रिप्लेस करायचा म्हटला तर इट विल कॉस्ट यू 40,000 रुपीज. अरे बापरे. ओके, तर तुम्ही काय करणार मग? अशी गाडी वापरणार? पहिल्यांदा तुम्हाला माहीत नसतं, हो. तोपर्यंत तुम्ही घेणार. नंतर बापरे, ती गाडी एकदा सर्व्हिसिंगला गेली की तुमचं कमीत कमी 10,000 ते 20,000चं बिल बनतं. आपल्याला एवढं माइंडसेट अजून आपण इंडियन लोक प्रिपेअर नाही तेवढ्यासाठी. बरोबर. त्याच्यामुळे ते स्कोडा वगैरे त्यापेक्षा बेटर मग होंडा आहे, टोयोटो आहे. पण स्कोडा कम्पॅरेटिव्हली कॉस्टली, कारण ते आता वोक्सवॅगन ग्रुपमध्ये BMW, ऑडी असल्यामुळे त्याचं कॉस्टिंग थोडंसं जास्त जातं. बरं. जापनीज गाड्यांबद्दल तुमचं काय मत आहे? जापनीज गाडी व्हॅल्यू फॉर मनी. टोयोटो बघा, वर्ल्ड वाईड सर्वात कमी त्याला मी म्हणतो किलोमीटर पर कॉस्ट, रनिंग कॉस्ट. रनिंग कॉस्ट. एक्झाम्पल मला प्रीमियम सेगमेंटमध्ये तर मी तुम्हाला सांगेन की समजा फॉर्च्युनर आहे, हो. ओके, आणि आता फॉर्च्युनरला लोक कम्पेअर करतात काही लोक डिफेंडरशी. बरोबर आहे. बरोबर. तर फॉर्च्युनरची रनिंग कॉस्ट ही तुमची साधारण 52 रुपीज पर किलोमीटर जाते. म्हणजे माझ्या टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिपच्या त्याच्यामध्ये तुम्ही सगळं म्हणजे मेंटेनन्स, पेट्रोल कॉस्ट, डिझेल कॉस्ट सगळ्या गोष्टी मेंटेन करून 52 रुपीज पर किलोमीटर जाते. आणि डिफेंडरची किती जाते माहिती आहे? 172. 172 3 पटपेक्षा जास्त आहे. पण सी दोन्ही आपापल्या जागी. जी ॲपलच्या जागी आहे, मँगोच्या जागी आहे. बरोबर आहे. तसं डिफेंडर जी आहे ती तुमचे लक्झरी पॅम्पर करते. ओके, फॉर्च्युनर तुमचं इकॉनॉमी विथ लक्झरी. बरोबर. दोन्ही आपापल्या जागी बरोबर आहे. पण आपण फॉर्च्युनरमध्ये असं आतमध्ये असं लक्झरियस काही नाही आहे. पण फॉर्च्युनर कसं आहे की त्याचं इमेज तशी क्रिएट झाली. मेजॉरिटी लोकांनी त्यावेळेस आपल्या इंडियामध्ये जेव्हा आली ती फॉर्च्युनर हायएस्ट होती. म्हणजे प्रीमियम सेगमेंट नंतर सर्वात खाली जी होती ती फॉर्च्युनर टॉप मोस्ट होती. पण आपण जर एक तसा विचार केला की फॉर्च्युनरनं त्याचं इंटेरियर जे आहे, त्याचे जे आपण टेक्नॉलॉजी जी आहे ती काहीच अपग्रेड केलेलं नाही आहे. करेक्ट. ते अजूनही त्याचा टचपॅड जो आहे फॉर्च्युनरचा त्याला त्रास द्यावाच लागतो. वरती रूफ टॉप नाही, त्याच्यावरती खूप सारे मीम्स देखील बनले होते. परंतु प्राइसिंग वाढत चाललेली आहे. मग याच्या मागचं काय लॉजिक आहे? त्याच्या मागचं लॉजिक असं आहे की टोयोटोच्या गाड्या जरी तुम्हाला वाटल्या तर प्राइसिंग वाढत चाललेल्या आहेत, पण यू विल बी सरप्राईज की टोयोटोच्या गाडीची कम्पॅरेटिव्हली प्राइस जर तुम्ही रिसेलमध्ये गेलात तर ती कमी होत नाही. डिफेंडरमध्ये तसं नाही आहे. डिफेंडरमध्ये तुम्ही 4 वर्षामध्ये एक्सपेक्ट करा की 50% गेले, उडाले. फॉर्च्युनरमध्ये तसं नाही आहे. म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही इनोवा घ्या, तुम्ही त्याच्या आधी त्यांची कॉलेज निघाली होती, फॉर्च्युनर घेते, त्यांची प्राइस वाढत चालली. आणि सेकंड हँड गाडीची पण प्राइस कधी कधी अशी असते ना, नवीन गाडीची एवढी मिळते. ती रिसेल व्हॅल्यू जी आहे, डिमांड रिसेल व्हॅल्यू काय आहे, त्याचे रनिंग कॉस्ट कमी आहे आणि ड्युरेबिलिटी चांगली आहे. बरोबर. होंडा या गाड्यांबद्दल काय मत आहे तुमचं? होंडा कम्पॅरेटिव्ह मी सांगितलं की तसं BMW दोघांच्या मधले आहेत. ओके, की इकॉनॉमिकल पण आहेत आणि थोडंसं त्यांचं काय म्हणतात तुम्ही त्याला रिच एक्सपिरियन्स पण आहे त्याच्यात. तर त्या होंडा त्या सेगमेंटमध्ये येतं. हुंदाई, मारुती आणि टाटा एकाच सेगमेंटमध्ये येतात. बरोबर. ठीक आहे. मला आता एक पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की CNG गाड्यांबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये
डाऊट्स असतात की मी CNG घेऊ की नको, सेफ असेल की नाही. काही व्हिडिओज आपण पाहिले की CNG ब्लास्ट होतो आहे, CNG पंपावरचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते मध्ये की CNG ब्लास्ट होतो आहे. तर आज महाराष्ट्रामध्ये CNG सेफ आहे का आणि CNG एखाद्याने प्रेफर केलं पाहिजे का? नक्कीच. जर तुमचं रनिंग हे मी तुम्हाला सांगितलं जसं की महिन्याला 1500 किलोमीटरच्या वरती आहे, तर तुम्ही तुमची फ्युएल कॉस्ट आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 30% सेव्ह करता. तर का नाही CNG घ्यावी? मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आज CNGमध्ये 2 प्रकारचे CNG आपण आज पाहतो रस्त्यावरती. एक असतात कंपनी फिटेड, जे कंपनीने फिट करून दिलेलं आहे. बट काही काही CNG कार्स असतात ज्या कंपनी फिटेड नाही, मी बाहेरून कुठून तरी आउटफिट CNG किट जी आहे ती बसून घेतो. तर या दोघांमध्ये काही अंतर असतं की दोन्ही सेमच आहेत? दोन्हीमध्ये प्रचंड डिफरन्स आहे. कारण तुम्हाला सांगितलं जसं की आजच्या डेटला ECM जो असतो गाडीचा, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉडेल, तो सगळं कंट्रोल करत असतो. बरं. ओके. जर तुम्ही एक्सटर्नल CNG किट फिटून करून घेतलं तर त्याचं कंट्रोलिंग जे आहे ना तेवढं ॲक्युरेट नसतं, कारण ते इंटिग्रेटेड नसतं. आणि जेव्हा कंपनी फिटेड असतं तेव्हा ते इंटिग्रेटेड ECMला त्याचे इन्फॉर्मेशन असते. बरं. तर जसं तुम्ही ॲक्सिलेटर देताय किंवा ब्रेकिंग करताय तर ती इन्फॉर्मेशन सायमल्टेनियसली त्याला पण जाते. त्याच्यामुळं बाकीच्या सिस्टीम पण त्याच वेळी सायमल्टेनियसली ॲक्टिवेटेड होतात. ओके. तर हा मेजर डिफरन्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला CNG गाडीमध्ये जे कंपनी फिटिंग आहेत त्याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली चांगला परफॉर्मन्स मिळतो, जो एक्सटर्नल फिटिंगमध्ये नाही मिळत. बरं. आणि दुसरं, जर एक्सटर्नल फिटिंग तुम्ही CNG केलं तर तुमच्या गाडीची वॉरंटी ही वॉइड होते. मला तेच विचारायचं होतं की जर एक आउटफिट कंपनी बाहेरून CNG टाकला तर वॉरंटीवरती, इन्शुरन्सवरती काय परिणाम होतो? वॉरंटी ही जर तुम्ही एक्सटर्नल टाकला तर वाईड होऊन जाते. बरं. ते जास्त धोक्याचं आहे. कारण असं पण काही लोकांचा समज आहे की CNGमुळे गाडीचं इंजिन लवकर सीज होतं. हां, ते खरं आहे? खरं काही प्रमाणात हे आहे. ओके. कारण म्हणून ती पेट्रोल जी ओरिजिनल कंपनीची फिटिंग गाडी असते त्याच्यामध्ये काय असतं, इनिशियल लेवलला गाडी पेट्रोलवर चालू होती आणि नंतर ती कन्वर्ट होती CNGवर. तर ह्या कंडिशनमध्ये लुब्रिकेशन जे आहे ते प्रॉपरली होतं इंजिनच्या इंटरनल पार्ट्सला. बरं. आणि जे एक्सटर्नल CNG असतात त्याच्यामध्ये हे सगळ्या होत नाहीत. त्याच्यामुळे वॉरंटी त्याची वाईड होऊन जाते. ते जास्त रिस्की आहे. क्लेममध्ये जर तुम्ही CNG एक्सटर्नल फिट केलेलं आहे आणि ते जर मेन्शन नसेल केलं त्याच्यामध्ये तर क्लेम पूर्ण रिजेक्ट होऊन जातो. बरं. ते मटेरियल फॅक्ट हायडिंगच्या नावाखाली हा क्लेम रिजेक्ट होऊन जातो. बरं. तर माझ्या मते कंपनीच्या CNG असलेलीच गाडी तुम्ही घेणं अतिशय योग्य आहे. बरं. तुम्ही मागाशी बोलताना मला सांगितलं की तुम्ही खूप साऱ्या स्टार्टअपसाठी देखील काम केलेलं आहे. करेक्ट. तुमचा तो अनुभव कसा होता स्टार्टअपसोबत काम करण्याचा? स्टार्टअप बरोबर मी जे काम करत होतं, कारण माझं पहिल्यापासून पॅशन आहे की म्हणजे मी B2Bमध्ये बऱ्यापैकी 25 वर्ष काढलेली आहेत आणि मला असं वाटायचं की ती सर्व्हिस जी आहे ती सर्वसामान्य जनतेसाठी यावं आणि ती स्टार्टअप त्या अर्थाने काम करतील असं मला वाटायचं. पण स्टार्टअपनी पहिल्या इनिशियल डेजमध्ये त्याचं काम केलं आणि नंतर त्यांचं जे आहे ते थोडंसं डेव्हिएट झाले त्यांच्या पर्पजपासून. आणि म्हणून मी आता काय केलं आहे की डायरेक्ट एंड युजर कस्टमरसाठी जे आहे तर हा प्रोग्रामच काढलेला आहे की त्यांना अवेअरनेस क्रिएट करावं. म्हणजे गाडी घेतानापासून जसं मला सांगितलं की ती मॅपिंग होणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर मेंटेनन्स पण जो आहे तो तुम्हाला माहीत पाहिजे. कित्येक लोकांना माहीत नाही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स काय आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स काय. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जर तुम्ही केलात तर तुमच्या गाडीचं पर किलोमीटर कॉस्ट किती कमी होऊ शकते. बरोबर आहे. तर हे जे सगळे पॉईंट्स आहेत हे ॲड्रेस मी केलेले. जसं डेप्रिशिएशन आहे, डेप्रिशिएशन कर्व पण तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे. पूर्वी आपल्याकडे गाडी घेतली की ती 10-15 वर्ष वापरायची आहे. आता गाडीचं लाईफ हे 5 वर्षात हे होतं. म्हणजे साधारण ऑब्सोल्यूट होऊन जातं. गाड्या एवढ्या पटकन टेक्नॉलॉजी एवढी फास्ट येते आणि याच्या पुढच्या 10 वर्षात तर अजून चेंजेस होतात AI आल्यामुळे. तर हा फरक आहे, हा लोकांनी समजून घेतला पाहिजे. त्याचं मागचं फ्रेमवर्क समजून घेतलं पाहिजे. ऑन अन ॲव्हरेज एक सामान्य माणूस जर त्याच्या वयाच्या 30 वर्षापर्यंत म्हणजे 30 वर्षाच्या आजूबाजूला पहिली गाडी घेतो, 60 वर्षापर्यंत शेवटची गाडी घेतो, त्याच्यानंतर तो जसं त्याची तब्येत हे करेल
त्या पिरियडमध्ये 5 ते 6 गाड्या तो बदली करतो. घरानंतर सर्वात मोठं डिसिजन हे गाडीचं आहे. बरोबर. घर ॲप्रिशिएटिंग ॲसेट Asset आहे, गाडी डेप्रिशिएटिंग आहे. करेक्ट. तर घरात जेवढा लॉस नाही होणार तेवढा गाडीत लॉस होणार असतो. बरोबर. तर हे तुम्ही कॅल्क्युलेटिव्ह वेमध्येच केलं पाहिजे. गाडी घेताना तुम्ही इमोशन वापरा, नो प्रॉब्लेम, पण गाडी वापरताना लॉजिक पाहिजे आणि ते तुम्ही अंडरस्टँड केलं पाहिजे त्याच्या मागचं सायन्स. तर तुम्ही तुमच्या या 30 वर्षाच्या पिरियडमध्ये अजून ऑन ॲव्हरेज 5-6 गाड्या घ्याल, त्याच्यामध्ये तुमचे लाखो रुपये वाचतील. बरोबर. मला हेच सांगा की कॉस्ट ऑफ ओनरशिप म्हणजे नेमकं काय आणि ते आपण कशाप्रकारे कमीत कमी करू शकतो? हो, तर कॉस्ट ऑफ ओनरशिपमध्ये लोकांना असं वाटतं ना की गाडीची जी एक शोरूम आहे तीच म्हणजे माझी गाडीची कॉस्ट आहे. बरोबर. गाडी 10 लाखाची आहे किंवा 12 लाखाची आहे, पण ती झाली गाडीची फक्त एक शोरूम. ती गाडी रोडवर आणण्यासाठी तुम्हाला रोड टॅक्स भरावा लागतो. ती गाडी रोडवर बाय डिफॉल्ट मोटर व्हेकल ॲक्टच्या अंडर तुम्हाला गाडी इन्शुअर करावी लागते. इन्शुरन्स आला, त्या गाडीचं डेप्रिशिएशन हे कधी तुम्ही कॅल्क्युलेट करतच नाही, दरवर्षी ते डेप्रिशिएट होत असते. त्या गाडीमध्ये फ्युएल तुम्ही टाकत असता, त्या गाडीचं मेंटेनन्स तुम्ही करत असता. त्या गाडीचे जर तुम्ही लोनवर गाडी घेतली असेल तर कॉस्ट ऑफ फायनान्स एक आहे. करेक्ट. तर ही सगळी कॉस्ट जर तुम्ही कॅल्क्युलेट केले प्लस 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 करेल आणि त्याला तुम्ही डिवाइड केलं, जर तुम्ही किलोमीटर किती यूज करतायत महिन्याला किंवा जर किती वर्ष वापरताय, तर ती कॉस्ट ऑफ ओनरशिप आणि पर किलोमीटर कॉस्ट काढली तर त्याच्यात जमीन आसमानचा फरक येतो. बरोबर. आणि हा अँगलनी जर तुम्ही गाडी सिलेक्शन केली ना तर तुमच्यासाठी ती प्रॉफिटेबल होऊ शकते. बरोबर. मला तुम्ही एक पॉईंट सांगू शकाल की कॉस्ट ऑफ ओनरशिप कशाप्रकारे मी कमी करू शकतो? कॉस्ट ऑफ ओनरशिप जर तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला सांगू शकतो की सर्वात पहिल्यांदा सिलेक्शन ऑफ व्हेकल. मी तुम्हाला सांगितलं की एक आमच्या ओळखीचे होते आणि त्यांना ना असं वाटलं होतं की पेट्रोल गाडी ही चांगली, पण त्यांचं रनिंग आहे ना हे मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये होतं. आणि तुम्हाला माहिती आहे मुंबईचं ट्रॅफिक, ओके, आणि पीक आवर्समध्ये ते जाणार. तर त्यांचं फ्युएल कॉस्ट मी त्यांना सजेस्ट केलं की बाबा तू CNG गाडी घे, कारण ती फ्युएल कॉस्ट ही CNGमध्ये तुझी 30% डाऊन होईल. बरोबर. ओके. त्याच्यानंतर गाडी तुम्ही घ्यायची कधी? आता हा मार्च टाईम आहे, हा एकदम परफेक्ट आहे नवीन गाडी घेण्यासाठी. ओके. जानेवारीपासून ते मार्चपर्यंत. कारण कसं असतं की मार्चमध्ये इयर एंडिंग होत असतं, डेप्रिशिएशन होत असतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्या 25मध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग झालेल्या गाड्या आहेत त्या मॅक्सिमम या 26 मार्चपर्यंत लोक कंपन्या सेल करतात. तर ह्या सगळ्या ह्याच्यामुळे ते इयर एंडिंग डिस्काउंट जे आहे ते जास्त असतं. म्हणजे तुम्ही गाडी घेतानाच जसं ना शेअर मार्केटमध्ये तुम्ही म्हणतात की बॉटम प्राईसला जर तुम्ही शेअर घेतला तर तुम्ही प्रॉफिटमध्ये असता. मार्केट कसंही रिॲक्ट करते, तसं गाडी आहे. तुम्ही घेतानाच जर स्वस्तात गाडी घेतली तर तुम्ही नेहमी प्रॉफिटमध्ये असणार. म्हणजे हा जो टाइम आहे तो परफेक्ट टाइम आहे. तर गाडी घेताना तुम्हाला तुमचं मॅपिंग पाहिजे, गाडीचं टायमिंग कधीचं आहे, गाडी मेंटेन कशी करायची आणि गाडी एक्झिट कधी करायची, हे जर तुमचं प्री प्लॅन असेल ना तर तुमची कॉस्ट ऑफ ओनरशिप जवळजवळ 30% कमी होऊ शकते. 30% कमी होऊ शकते. आणि तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगतो की जर गाडी 10 लाखाची जर मी गाडी घेतली ना तर माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो की गाडी 10 लाखाची होतच नाही. आणि तुम्ही मिनिमम 5 वर्ष वापरणार. 5 वर्षाच्या एंडमध्ये तुम्ही जर गाडी बघितली कॉस्ट बघितली तर ते 22 लाखापर्यंत जाते. बापरे. आणि बरेचशा लोकांना 80% लोकांना हे माहीतच नसतं की आपली कॉस्ट ऑफ ओनरशिप किती आहे. आणि लॉजिक इन्शुरन्स, रनिंग कॉस्ट, मेंटेनन्स सगळ्या गोष्टी ॲड करतात. आता प्रत्येक गाडीचा मेक मॉडेल प्रमाणे त्याची कॉस्ट ऑफ ओनरशिप चेंज होती. करेक्ट. माझ्या याच्यामध्ये ते चार्ट पण बनवलेत आणि काही मी AI टूल्स असे डेव्हलप केलेत की ज्याच्यात कॉस्ट ऑफ ओनरशिप तुम्हाला गाडीचं नाव सांगा मी तुम्हाला सांगू शकतो. आणि तुमचं की तुम्ही राहताय कुठे, तुमच्या रनिंग कुठल्या आहे. माझ्याकडे कस्टमर होता की जो आहे ना हैदराबादला जॉबला होता आणि अहमदनगरला राहिला. आणि त्यांनी पहिल्यांदाच डिसाईड करून आलं की मी आहे ना ही XUV 700 घेणार. मी त्याला म्हटलं पर्पज काय, कुठे वापरणार, हे सगळं केल्यानंतर आम्ही जे कॅल्क्युलेशन केल्यानंतर
ही सरप्राईज. आणि त्यांनी त्याचा डिसिजन चेंज केला आणि स्कॉर्पिओ घेतली. बर, का? काय रिझन होतं त्याच्यामागे? त्याच्यामध्ये असं रिझन होतं की त्यावेळेस मी जे त्याला ॲडवाईस दिला होता, हैदराबाद ते अहमदनगर हा जो रस्ता होता हा खराब होता. XUV700च्या सस्पेन्शनचं रिपेरिंग कॉस्ट जास्त होती कम्पेअर्ड टू स्कॉर्पिओ. आणि सेम ब्रँड आहे, हो, सेम स्टडी होता, पण त्याच्यामध्ये रिपेरिंग कॉस्ट कमी होती. आता हे जर त्यांनी आधी कॅल्क्युलेशन नसतं केलं आणि नंतर त्याला 3 महिन्यांनी कळलं असतं की अरे हे तर सस्पेन्शनचं काम दर 6 महिन्यांनी निघतंय, मग ती गाडी त्यांनी विकली असती. बरोबर. जर तुम्ही आधीच सगळं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही असे पैसे वाचवू शकता. बरोबर. आणि दुसरं काय आहे की गाडी तुम्ही घेता कशा आहे, कम्फर्टसाठी. जर तुम्ही गाडी कम्फर्टसाठी घेताय आणि ती गाडी तुम्ही वापरूच नाही शकला, समजा जर पुण्यात आहे, तुम्ही राहताय सदाशिव पेठेत, बरोबर आहे, आणि तुम्हाला जायचं आहे शनिवार पेठेत, तुम्हाला माहिती आहे रोड किती आळवत आहेत, बरोबर आहे, तुम्ही एसयूव्ही घेऊन जाऊ शकता का? नाही जाऊ शकत. तिला एसयूव्ही घेतली काय करणार, तुमच्या गॅरेजमध्ये पार्क करणार. बरोबर. म्हणजे ती काय गाडी जरी तुम्हाला स्वस्तात मिळाली तरी त्याचा काही उपयोगच नाही ना. मी असेही लोक बघितलेत, माझे मित्र आहेत की गाडी घेतलीत, गॅरेजमध्ये ठेवलीत आणि रिक्षाने फिरतात. तर हे सगळं जर तुम्ही स्टडी केलं तर तुमची म्हणजे ॲक्च्युली ज्या पर्पजसाठी तुम्ही तुमच्या कम्फर्टसाठी गाडी घेतलेली आहे ती जर यूज नाही करू शकला तर त्याचा उपयोग नाही आहे. बरोबर. मला एक सांगा सर, तुम्ही ॲज अ इन्शुरन्स ऑफिसर म्हणून देखील काम केलं आहे. येस. तुम्ही इन्शुरन्स ऑफिसर म्हणून काम करताना तुम्ही इन्शुरन्स कंपन्यांना जवळून पाहिलं असेल. इन्शुरन्स कंपनी कशाप्रकारे सामान्य लोकांना फसवते का, मला पहिल्यांदा हे सांगा, आणि फसवत असेल तर कसं? येस. तर हा एक चुकीचा गैरसमज आहे लोकांचा की इन्शुरन्स कंपनी फसवते. तुम्ही इन्शुरन्स कंपनीचे जे ऑफिसर आहेत, ॲज अ ऑफिसर म्हणून कन्सिडर करा, ते जॉब करतात. दे फॉलो द टर्म्स अँड कंडिशन इन पॉलिसी. बरोबर. आपला माणूस जो सर्वसामान्य माणूस आहे तो पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन न वाचताच पॉलिसी घेऊन टाकतो. आणि त्याच्या मनामध्ये असं असतं ना की मी जर इन्शुरन्स घेतला तर मला सगळं मिळायला पाहिजे, पण तसं नसतं. काय काय मिळतं, काय काय नाही मिळत. त्याच्यामध्ये ना त्याच्या सर्वात इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे जे फाईन प्रिंट्स आहेत ते तुम्हाला कळले पाहिजेत. ओके. सर्वात इम्पॉर्टंट जे असतं की ती IDV आहे, इन्शुअर्ड डिक्लेअर व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही गाडीची व्हॅल्यू सांगितली 10 लाख, तर तुम्हाला 10 लाखापर्यंतच खर्च मिळणार. बर. त्याच्यामध्ये जर रिपेरिंग कॉस्ट 75% एक्सीड होत असेल तर ती गाडी कंपनी टोटल लॉस करते. ओके. त्याच्यानंतर तुम्ही एखादी गोष्ट सांगितली नाही, जसं CNGचं मॉल सांगितलं, तर ते काय म्हणतात की मटेरियल फॅक्ट तुम्ही हाईड केली. आता त्यांच्या अँगल ते बरोबर काय आहे की CNG वापरल्यामुळे तुमच्या गाडीला रिस्क जास्त आहे, इन्शुरन्स इज अ कॉन्ट्रीब्युशन. मग तुम्हाला तो ॲडव्हान्टेज मिळणार की तुमचं रिस्क जास्त आहे पण तुम्ही कमी प्रीमियम भरताय, मग त्या केसमध्ये तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. तर हे असे फाईन प्रॉइंट्स आहेत. तर त्याचं माझं म्हणणं असं आहे की एक तर तुम्ही समजून घ्या, अंडरस्टँड करून घ्या. मी माझ्या इन्शुरन्स मास्टरीमध्ये मी लोकांना सगळं सांगतो. ओके. आणि जर तुम्ही नाही समजून घेता, अंडरस्टँड होत आहे, तर ज्यावेळेस तुम्हाला काही क्लेममध्ये प्रॉब्लेम येतो आहे, तुम्हाला वाटतं आहे की ही लोक मला क्लेम देत नाहीत, माझा लेजिटिमेट क्लेम मला देत नाही आहेत, तेव्हा तुम्ही माझ्यासारखा एखाद्या सर्व्हरला अपॉइंट करा आणि त्याच्याकडनं ओपिनियन घ्या. आज तुम्ही मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाता, डॉक्टरने एखादी ट्रीटमेंट सांगितली, तुम्ही दुसऱ्याचा ओपिनियन घेता की नाही? मग तुम्ही दुसऱ्या लोकांचा ओपिनियन घेतला पाहिजे. तुम्ही त्याला अपॉइंट नका करू, पण ओपिनियन घ्या. तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बरोबर. माझा जो प्रोग्राम पण मी टाकलेला आहे, तो बनवलेला आहे, त्याचं हेच इंटेन्शन आहे की अवेअरनेस नसल्यामुळे, नॉलेज नसल्यामुळे लोकांचा लॉस होऊ नये. बरोबर. मला थोडंसं तुमच्या प्रोग्रामबद्दल देखील सांगा की तुमचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्ही गाडीच्या ओनरशिपबद्दल, इन्शुरन्सबद्दल, सेकंड हँड, न्यू कार कोणती खरेदी केली पाहिजे, तशा वेगवेगळे मास्टर क्लास तुमचे आहेत. तर तो मास्टर क्लास कोणासाठी आहे, कुणी तो घेतला पाहिजे? ज्या माणसाला आयुष्यामध्ये गाडीचा संबंध येतोय, आईदर गाडी घ्यायची आहे किंवा गाडी घेतलेली आहे, त्या सगळ्यांनी हे नॉलेज म्हणून केलं पाहिजे की तुम्हाला माहीत असणं पाहिजे. तुम्ही त्यातल्या गोष्टी वापरा नाही तर नका वापरू.
बरोबर आहे, पण तुम्हाला माहीत पाहिजे. जर तुम्ही आज वर्कशॉपमध्ये गेला तर वर्कशॉपवाल्यांनी तुम्हाला असं हे करता आलं नाही पाहिजे की सर हे करून घ्या, कारण त्याचं तिकडं अपस्केलिंग करत असतो तो. बरोबर. तुम्हाला माहीत पाहिजे माझ्या गाडीसाठी काय रिक्वायर्ड आणि काय नाही आहे. तर त्या सगळ्या लोकांना ॲटलिस्ट माहीत पाहिजे की मला नॉलेज नसल्यामुळे माझे लाखो रुपये पाण्यात नाही गेले पाहिजे. करेक्ट. कारण तुमचे हार्ड अन पैसे आहेत ते. तुम्ही चुकीची गाडी घेतली तरी ते पैसे वाया जातात. हो. तुम्ही चुकीचा इन्शुरन्स घेतला तरी ते वाया जातात. बरोबर. तुम्ही चुकीचा फायनान्स घेतला तरी इन्शुरन्स तरी ते वाया पैसे वाया जातात. जातात. तर ते तुम्हाला सगळं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. तुम्ही वापरायचं नको. आणि जर तुम्हाला वाटतं की बाबा हे सगळं मला आता एवढं काही गरज नाही नॉलेजची, ओके, त्या केसमध्ये तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट कॉल बुक करू शकता आणि त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठी सोल्युशन घेऊ शकता. बरं. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आत्ता सध्या पुण्यामध्ये इलेक्ट्रिक कार्स, मुंबईमध्ये इलेक्ट्रिक कार्स, इव्हन पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये इलेक्ट्रिक कार्सची क्रेज वाढली. आपल्याला सर्रास रस्त्यावरती इलेक्ट्रिक कार्स दिसतात. परंतु अजूनही तेवढे EV चार्जिंग स्टेशन्स जे आहेत ते आपल्याला नाही दिसत आहेत आजूबाजूला. तर इलेक्ट्रिक कारचं फ्युचर्स काय असेल आणि सध्या प्रेझेंट सिच्युएशन काय आहे तेही मला सांगा. ओके. सो प्रेझेंट सिच्युएशन अशी आहे ना, तुम्ही जे जसं सांगितलं तसं परफेक्ट आहे की तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर चार्जिंगचं नाही. पण डेफिनेटली फ्युचर EVच आहे. ओके. आता सध्या हायब्रिड चालू आहे. हो. नेक्स्ट 5 years पर्यंत जे आहे ना हायब्रिड. बट हायब्रिडमध्ये ही ट्रान्सिशन पिरियड आहे. ट्रान्सिशन पिरियड आहे. सगळ्याच ब्रँड हायब्रिड नाही देते ना. सगळ्याच ब्रँड टोयोटा सारखी ब्रँड. कारण कसं असतं माहिती आहे की तुम्ही ॲज अ OEM जर विचार केला तर एक गाडी बनवायची, त्याचं आर्किटेक्ट बनवायचं, त्याचा प्लॅन टाकायचा, ही सगळी कॉस्ट आहे. तर त्याचं ते वेगळ्या लेवलचं कॅल्क्युलेशन आहे. म्हणून मी तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन नाही केलं तर तुम्ही काय एक्सपेक्ट करता की बाकीचे लोक तुमची कॅल्क्युलेशन करतील? नाही करणार. बरोबर. सो EVचे प्रेझेंट सिच्युएशन काय? EV एखाद्यानं घेतली पाहिजे का? EV तुमचं कुठल्या एरियामध्ये आहे, मॅपिंग फार इम्पॉर्टंट आहे. कुठल्या एरियामध्ये तुमचं, जिथं तुम्ही राहता किंवा जिथं तुम्ही ऑफिसला जाणार आहे तिकडं चार्जिंग स्टेशन आहेत का इझिली, तर तुम्ही घेतली पाहिजे. बरं. रनिंगचं जसं तुम्ही मला सांगितलं की 1,500 किलोमीटर रनिंग जर असेल त्यापेक्षा कमी तर पेट्रोल, त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही डिझेल घेऊ शकता किंवा CNG जाऊ शकता. EVसाठी तुम्ही काही असं कॅल्क्युलेशन केलं आहे की कुणी EV घेतली पाहिजे किती किलोमीटर रनिंगसाठी? तर EVसाठी प्रत्येक गाडीचं वेगळं आहे. तुम्ही जर टेस्लाचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यात बसत नाही. बरोबर आहे. बरोबर. तर ते टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिपवरनं तुम्हाला हे डिसिजन येतात. म्हणजे मी सायंटिफिक वेमध्ये तो फॉर्म्युला डिझाईन केलेला आहे की तुम्हाला तुमचे आन्सर मिळत जाते. तिथे गेसवर्क नाही आहे. ओके. प्युअर लॉजिक वर्क आहे. ओके. आणि मग ते लॉजिकप्रमाणे तुम्ही त्याच्यात डिसिजन घेऊ शकता, जेणेकरून ॲटलिस्ट फायनान्शियल प्रोटेक्शन मी तुम्हाला देईन. मी आत्तापर्यंत ज्या इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे की फायनान्स आणि इन्शुरन्समध्ये, तर मी ऑटोमोबाईलला म्हणजे कॉम्बिनेशन केलेलं आहे की ऑटोमोबाईल कोर टेक्नॉलॉजी आणि फायनान्शियल प्रोटेक्शन. इन्शुरन्स म्हणजे पण काय, फायनान्शियल प्रोटेक्शन. तर हे कॉम्बिनेशनमध्ये मी तुम्हाला ते पूर्ण नॉलेज देतो की जेणेकरून तुम्ही गाडी तुम्ही घेता तुमच्या इमोशननी, बरोबर, पण मेंटेन करा लॉजिकनी. हो बरोबर. हा खूप मोठा मेसेज तुम्ही आज दिलेला आहे. सर धन्यवाद तुम्ही आज बोल मराठीला टाईम दिल्याबद्दल. आपण आज सेकंड हँड कार मार्केटबद्दल बोललो, तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सेसबद्दल सांगितलं. फॉर्च्युनर डिफेंडरचं खूप छान एक्झाम्पल तुम्ही आज ऑडियन्सला सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की आज प्रत्येक व्यक्ती जो आपला पॉडकास्ट पाहतोय त्याच्या मनातले थॉट्स क्लिअर झाले असतील की गाडी घ्यायची तर कोणत्या डिस्टन्समुळे घ्यायची, लॉजिकल थिंकिंग, इमोशनल थिंकिंग, किती त्याचं वेटेज असतं. खूप छान तुम्ही समजून सांगितलं. मी प्रेक्षकांनाही सांगेल की जर तुम्हाला तुमच्याकडे एखादी कार असेल किंवा तुम्हाला घ्यायची असेल, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, कोणती कार घेऊ, नवी घेऊ, जुनी घेऊ, EV घेऊ, पेट्रोल घेऊ, डिझेल घेऊ की CNG घेऊ, काहीही प्रश्न असू द्या, मी सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते खाली कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिणार आहे. तुम्ही तिथून त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांची वेबसाईट देखील आहे sachinmulge.com. या वेबसाईटला व्हिजिट करा. मी त्याचीही लिंक खाली मेन्शन करणार आहे. तिथे व्हिजिट करून तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट बुक करू शकता. या गोष्टीची खात्री आहे की ते तुम्हाला 100% खात्रीशीर आणि अनबायस्ड सल्ला देतील. सर धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.